हाय मित्रांनो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? आशा आहे की सर्व ठीक असतील. तर भावा आणि बहिणींनो, मी रूम बदललेले आहे, बघू शकता आहे. कशी आहे रूम ते कमेंट करून नक्की सांगा. या शेंगा खायला या. तर भावा आणि बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये खास महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. खूप तुमच्यासाठी महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे. माझं लग्न 10/6/2014 झालेलं, म्हणजे आता माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझं वय आहे 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत मला. माझा जन्म आहे 20/2/1997चा माझा जन्म आहे. तर भावा आणि बहिणींनो, माझं लग्न लवकरच करण्यात आलं होतं, कारण आईवडिलाची परिस्थिती गरीब होती. पण पैसे पाणी होते त्या टायमाला त्यांच्याकडं. पण माझी बहीण वारली. गेले 12-13 वर्ष झालं माझी बहीण वारली. त्यामुळं आईला खूप मोठं दुःख झालं. कुठंतरी मी लांब म्हणजे शाळेत शिकायला होते, लातूरला शिकायला होते मी. त्यामुळं ती मुलगी गेली देवाघरी. मग ही मुलगी आपली सोन्यासारखी आपल्या जवळ असावी. आता मोठी झाली. मी त्यावेळेस 8वी वर्गात शिकत होते. तर म्हणून आईने मला गावाकडं बोलून घेतलं. पण पुढं शिकण्याची खूप इच्छा होती. मी त्यांना रिक्वेस्ट पण केली. पण नंतर मला काय शिकू दिलं नाही. भाऊ म्हणला, नको आता लग्नच करायचे. नको यार म्हणलं, नको मला शिकू द्या. नाही ऐकलं नाही. बरं ठीक आहे. शाळा सोडल्यापासून 3ऱ्या वर्षी माझं लग्न जमलं. मला फक्त पहिलं स्थळ आलं, तिथं कॅन्सल झालं. का? त्या घरी आत्ती काम होतं शेतात करायचं. मी नव्हतं काम केलेलं, त्यामुळं तिथलं कॅन्सल झालं. आणि प्लस दुसरं स्थळ आलं, ज्या घरी मला आत्ता दिलेलं आहे. तर भावा आणि बहिणींनो, विषय काय झाला, ते पाहुणे आले, मला बघून गेले. आणि ते म्हणजे आमच्या वडिलाच्या काकाने ते स्थळ आणलेलं होतं मला. मग आता त्यांनी बऱ्याच जणांचे लग्न जमवले. शहाणा सुरता माणूस होता. मग घरचे त्यांच्याच हाताने जमवणार होते माझं लग्न. तर भूम तालुक्यामध्ये माझं गाव आहे. त्या गावामध्ये मला दिलं. त्यांच्या घरी जरशा गाई 10-15, शेरडं, कोंबड्या, शेळ्या, 20 लोकाची शेती दाखवली मला. 25 एकर शेत आहे म्हणले आम्हाला. ठीक आहे, त्यांच्या जनावरं शेळ्या मान्य केले, पण 25 एकर शेती आहे म्हणून आम्हाला फसवलं गेलं तिथं. तरी बी त्यांचे जनावरं शेरडं बघून माझे वडील मला नको म्हणले होते द्यायचं, पण त्यांनी मला फसवलं. नको म्हणून मोडून आल्याच्या नंतर मला फोन लावून सांगितलं की आम्ही जनावरं काय लय दिवस ठेवणार नाही, आमचा काय हा व्यवसाय नाही. तर मित्रांनो, मला जोरात ठसका लागला होता व्हिडिओ बनवताना, कारण मी इकडं बघायचं शेंगा खात होते, त्यामुळं बोलताना ते इकडं इकडं गेलं. तर भावा आणि बहिणींनो, माझा व्हिडिओ कुठपर्यंत आला होता. मला फसवलं गेलं. माझं लग्न जमलं तिथं. जनावरं मोडायचे, आम्ही शेण काढू नाही देणार असतं म्हणून आमचं लग्न जमलं. माझं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. 1 लाख हुंडा, 2 तोळे सोनं, भांडे कुंडे सगळं दिलं. मला महिनाभर लय चांगलं सांभाळलं, लय चांगलं सांभाळलं सगळ्यांनीच. महिनाभर म्हणजे आमच्या इकडं रीत आहे, 16 दिवसाला 16 होते. त्या रीतीप्रमाणे 16 दिवसानं 16वा झाला. 16व्याच्या नंतर मी माहेरी गेले. माहेरी गेल्याच्या नंतर 8 दिवस राहिले. नवी नवरी होते. मग आमचे सासरे मला न्यायला आले. आणि आमचे घराणा पेताड आहे म्हणून आम्हाला माहीत नव्हतं. अख्खी घराणा पेताड आहे, नवऱ्यासहित माहीत नव्हतं. सासरे पिऊन आले, पडले. आमच्या गावाच्या जवळ आले की पडले. त्यात त्यांचा पाय मोडला. तेव्हापासून मग मला सोडूनच द्यायचं ठरवलं. मग असं करता करता सासऱ्याला उचलून आमच्या वडिलांनी दवाखान्यात नेलं. त्यांचा विलाज केला. तिथं म्हणले पाय तोडावं लागते. त्यांनी परत बार्शीला दवाखान्यात नेलं. तिथं पण म्हणले पाय तोडावं लागते. परत सोलापूर, मी त्याच गाडीत गेले. माझ्या आईवडिलांनी शिदुरी वगैरे करून ठेवली होती.
ते पण नेली नाही. कपडेला ते गेलते ते पण नेलं नाही. हाय असं वनवाशासारखं त्याच ॲम्ब्युलन्समध्ये मी बार्शीवरनं माझ्या गावाकडे गेले भूमला, आणि ते लोक सोलापूरला गेले. मग माझ्या नवऱ्यानं पण मला ते जोपर्यंत दवाखान्यात होते म्हणजे 3 महिने होते तोपर्यंत चांगलं सांभाळ. पण जेव्हा माझे सासरे त्यांचा सोलापूरला बी पाय तोडलाच, घरी आणले, तेव्हा मला असला जात चालू केला, असला जात चालू केला की लईच. मी म्हणलं तुम्ही मला का जाच करायला, का त्रास द्यायला? तर ते काय म्हणले, तू पांढऱ्या पायाची अवदासा आमच्या घरात घुसलीस आणि तुझ्यामुळं आमच्या घराचा उन्हाळा झालाय आणि तुझ्यामुळंच माझा पाय मोडलाय. तुला मी नांदू देणार नाही. आमचं वाटोळं केलंच, तुझं पण वाटोळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे शब्द घाण घाण बोलणं, रात्री बेरात्री घराच्या बाहेर काढणं, मारणं, हाणणं, हातातल्या जेवण घेतलं तर ते ताट मागं पुढं ढकलणं, खूप अत्याचार केला माझ्यावर, खूप हानमार. असं करता करता पंचमी आली. पंचमीला माझे आईवडील आले. माझा सासरा घरी आला म्हणून आईवडील त्यांना बघायला आले होते. मग माझ्या आईवडिलाला कोणी बोललं नाही, कोणी पाणी दिलं नाही. मी स्वतः पाणी, कोणी जेव म्हणलं नाही. माझी आई मला बघून ढसढसा रडायला लागली की काय माझ्या लेकराचं वाटोळं झालं म्हणून. का असल्या वनवासात माझी लेक आहे, केलं आता वाढला होता ते. दुःख झालं एवढं होतं. ते बघून अक्षरशः मला सध्या वाईट वाटते. माझं काय नाही, पण त्यांच्या रांडोळ्यावरचं दुःख. परत मी पंचमीला परत गेले. ते म्हणले माझ्या आईवडिलाला तुमची पोरगी घेऊन जावा. मग मला घेऊन आले. मग पंचमीला महिनाभर राहिले. मला जायचं नाही म्हणलं नांदायला आईला वडिलाला, पण आई वडील म्हणले शेवटी तू आमच्या घरची इज्जत आहे, तू जा नांदायला. आणि नांदायला गेलीस तर लेकरं बाळ झाले तर ते तुला चांगलं सांभाळतील, लेकरा बाळानं माया फुटल. ह्या आशेनं मायबापाने लावलं. त्यांचं काय चुकलं नाही, ते त्यांच्या जागेवर योग्य होते. मी पण त्यांचं ऐकलं. गेले 1-2 महिने, 3-4 महिने गेले की मला मुलगी राहिली. पण मला त्रास लई झाला त्या टायमाला. माझ्या पोटात नवऱ्यानं लाथा घातल्या. नाही नाही ते अत्याचार केलं. सासरे म्हणले ते लेकरू खाली करून आण, हिला प्रॉपर्टीत हक्क भेटल, हिनं आपल्यासोबत कोर्ट कचेरी खेळल. मग मी रातोरात पळून गावाकडे आले. माझी मुलगी 3 महिन्याची पोटात होती तेव्हापासून आईपाशी राहिले. मग मुलीचा जन्म झाला. नवऱ्याला सांगितलं बाबा मुलगी झाली, तर नवरा काय म्हणला, ती जगती का मरती पोरगी असं म्हणला. ना बघाय आला नाही, ना त्या लेकराचं काही समजून नाही. मुलगी 4 महिन्याची झाली, नंतर माणसं घेऊन यायला आलं. तरी बी मी कॉम्प्रोमाइज केलं दोघांमध्ये. का मला गरज होती, का तर बाईची जाते, काय करणार घर सोडून. आणि आईवडिलापाशी काय आपला जन्म जाणार आहे का, आईवडिलापाशी आपली कड लागणार आहे का, हा विचार करून मी नांदायला गेले. शेवटी माझ्या नवऱ्यानं माझ्या लेकराला खायला दिलं नाही, मला खायला दिलं नाही. लेकराला दूध सध्या येत नव्हतं. मी आईला बोलवून घेतलं. आईला टाळवर तेल ओतलं नाही लेकराच्या. आईनं माझ्या सगळं पुरवलं. पोरगी तिथं 6 महिन्याची होऊस तर राहिली, तोपर्यंत मुलगा राहिला पोटामध्ये. मुलगा राहिला की ते काय म्हणे, तुम्ही हिनं लेकरू तिकडूनच आणले, तिच्या माहेराकडूनच आणले, ते आमचं नाही, असा माझ्यावर आरोप केला. त्या आरोपावरून मला खूप त्रास होता. मला अक्षरशः माझ्या अंगावरचे अख्खे कपडे काढले होते नवऱ्यानं. त्या टायमाला समोर सासू सासरे, त्याला 5 जण भाऊ आहेत, तेवढे 5 जणांचे पोरं समोर उभे आहेत, तेवढ्यात मला निसनागो केलं माझ्या नवऱ्यानं. आणि सगळे तमाशा बघत होते. मी असा परकर वाकडा तिकडा गुंडाळला तेव्हा माझ्या अंगावर राखेल फेकलं गेलं आणि मी तिथून पळून गेले. पळून आले की लपून बसले रात्रभर. त्यांनी रात्रभर माझा शोध लावला आणि मी त्यांना गवसले. त्यावेळेस सासूनं मला चप्पलनी मारलं, फट 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 जागेवर. नवऱ्याने ताशे एवढले केस उपटूस तर मारलं. मला वाचवायला कुणीच नव्हतं. असा माझा जीव जायचा वेळ आलता तरी मला मारत होता, तरी मारायला लागला. आणि सासूनं पण फटके दिले, नंदानं पण मारलं. मला घरी नेलं, मारत मारत घरी नेलं. उठाय बसाय नाही इतकं मारलं. दुसऱ्या दिवशी माझ्या पोटात लई दुखायला लागलं होतं. मग असंच मला जनावराकडे लावलं. मग मी एका माणसाला म्हणलं, बाबा मोबाईल दे, मला माझ्या आईला फोन लावायचा आहे. ती माणूस म्हणला, नगर रे बाबा, तुमच्या घरचे माणसं लई कडू आहेत, मी तुम्हाला मोबाईल देऊ शकत नाही. त्या पण माणसानं मला नाही मोबाईल दिला. ठीक आहे, 2 दिवस गेले.
माझी आईच आली तेवढ्यात अचानक. मग का माझ्या आईला असं भास झाला की माझ्या लेकराला त्रास आहे. आई मला बघायला आली. त्यावेळेस माझ्या आईला इतकं वाईट वाटलं. माझी आई म्हणली चल, नाही तर राहायचं. माझ्या आईवडिलांनं मला मरणातून वाचवलं. ठीक आहे, आज माझी जिंदगी बरबाद आहे. आज मी एकटी आहे. 2 लेकरं घेऊन इतका म्हणजे राहणं म्हणजे खूप. एका स्त्रीवर अशी वेळ येऊ नये. ती मेलं असतं तरी म्हणलं असतं मेलाय, पण जिवंत असून. आणि ज्या बाईच्या आयुष्यात नवरा नाही ती बाई शेवट वनवाशी असते. तसं माझ्या नवऱ्याला काही घेणं देणं नाही. मी मरायले का मी वाचायले का मी काय करायले, मी कुठं चालले, आपल्या बायकोला कोण बघायले कोण बोलायले. ठीक आहे, माझं सोडा. आपले लेकरं काय खात असतील, ती एकटी काय करून खाऊ घालणार आहे त्यांना, बाईची जात. आपले लेकरं कोण्या अवस्थेत असतील त्याला काहीच घेणं देणं नाही, काहीच. वाटोळं केलं माझं त्यानं, वाटोळं. आज 2 लेकरं घेऊन, आई वडील तर खूप गरीब आहेत. त्यांचीच कंडिशन मला सांभाळायची नाही. त्यामुळं पुणे, मुंबई, हैदराबाद कुठं कुठं मी जॉब करायला लागली, कुठं कुठं फिरायले. त्या जॉबवर बी मला किती काय काय लोक बोलतात. भाड्यानं राहायला गेले किती काय काय लोक बोलतात. एकटी गेले रूम कुणी देत नाही. किती परेशानी माझ्या आयुष्यात. आज 7 वर्ष झालं नवऱ्यापासून लांब झाले मी. आणि 7 वर्ष झालं राहते, एकटी राहते. आणि ना लेकरं पण जवळ ठेवता येत नाहीत का, तर लहान आहे. ठीक आहे, पैसे पाठवून देते, कपडे घेते, खायला नेते, पण ते माझं प्रेम त्या लेकराला भेटत नाही. ना बापाचं नाही ना माईचं नाही. माझ्यावर असा अत्याचार झालाच, पण आज त्या लेकरावर सध्या अत्याचार होते. ह्याच्यासारखी बेकार गोष्ट कोणचीच नाही. त्या लेकराने कोणाकडे बघायचं. विचार केल्यावर माझं आयुष्य नरक बनले, नरक. आणि त्या लोकाला देव कधीच माफ करणार नाही, कधीच. कुत्र्याची मौत मरतील ते लोक. तर भावा आणि बहिणींनो, ह्या कहाणीमध्ये खरं आणि सगळं सत्य आहे. आणि हे सांगायचा मुद्दा म्हणजे तुमच्या मुलीवर ही वेळ येऊ देऊ नका. तुम्ही देताना, मुलगी बघून देताना विचार करूनच मुलगी द्या, नाहीतर तिच्या पण आयुष्यात हे नरक भोगायची वेळ येऊ शकते. आणि मुलीला शिकवा, मुलीला घडवा, आणि मुलीला तिच्या पायावर उभा केल्याशिवाय लग्नच करू नका. आज माझं शिक्षण पण झालेलं नाही, 8वी पास आहे मी. आज मला कुठं जॉब पण चांगला भेटत नाही. शेवटी धुणे भांडे करायची वेळ आहे माझ्यावर. त्यामुळे तुम्हाला हा माझा कळकळीचा संदेश आहे. कुठल्याच लेक मातेवर असे अत्याचार नाही व्हावा जे माझ्यावर झालाय. मला रात्री बेरात्री दांड्यानं, कुऱ्हाडीच्या कशानं मारलं मला. तेवढा मार खाऊन बी शेवटी मी सासर घर जिंकलं नाही. शेवटी मला कुत्र्यासारखं जीवन आयुष्य काढायची वेळ आली. तशी तुमच्या मुलीवर येऊ देऊ नका. मुलीचा जन्म हा खूप नाजूक आहे. एकदा तडा गेला तर तिच्या आयुष्याला काहीच करता येत नाही. आज मी एक जिवंत असून जिवंत मडा असल्यासारखं आयुष्य काढते. मला त्या गोष्टीची जाणीव आहे म्हणून सांगते. तुम्हाला एक सांगू का भाव आणि बहीण, मी ठीक आहे धुतल्या तांदळासारखी आहे, पण दुनिया मला धुतल्या तांदळासारखी बोलत नाही. ती मूर्ख आहे, ती नालायक आहे, ती नाची आहे, ती व्हिडिओ बनवते, तिनं काय लई चांगली का नवरा सोडून राहते. भले माझे गाववाले जर बोलत नसतील तर मी जिथं ज्या ठिकाणी राहायला जाईल ते लोक असं बोलतील मला. लोकाला चांगलं राहिलेलं भगवाना, लोकाला वाईट राहिलेलं भगवाना. का तर मी एकटी आहे ना, माझ्या आयुष्यात गडी माणूस नाही, तर त्या बाईला किंमत बी नाही जगामध्ये. मान्य, सासर घर्षाने चूक केली. काही लोक म्हणते तू पण कुठंतरी चुकलीस म्हणून तर तुला सोडून दिले. मान्य मला, पण त्या ठिकाणी मी चुकले नव्हते. मी काय वाईट केलंच नव्हतं, तरी पण त्या लोकांनी मला पहिलं सोडून द्यायचा निर्णय घेतला होता. सोडून तर दिलंच आहे. त्यांना खर्च पाणी झेपला नसेल माझा, किंवा मला त्यांना पाय मोडल्यामुळं दारकीशी धरलं, सोडून दिलं, आजाद झाले ते मला सोडून. आणि मी दुसरं लग्न करायचा निर्णय पण घेतला नाही 2 लेकरासाठी. कसं तरी आयुष्य काढायला लागले. बघा माझ्या घरात काय आज, ते बघा, ते बॉटल आहे एक तेवढी, ते गॅस आहे छोटा, ते 2-4 भांडे, आणि हे बघा इथंही माझ्या 2 बॅग आहेत. आणि ही माळव ठेवले, कुठं ठेवले माळव, पिशवीत माळव ठेवले. आज माझी अशी परिस्थिती, ह्या परिस्थितीतूनच मी चालले. म्हणजे माझं काहीच खरं नाही विचार केल्यावर. तर भावा आणि बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या पण मुलीला विचार करून द्या. मुलीला शिकवा, मुलीला घडवा. बेटी बचाव बेटी पढाओ बेटी बढाओ.
बस. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, माझी पूर्ण कंडिशन पाहण्यासाठी आणि रिअल आणि खरी व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओ बघत चला आणि कमेंट पण टाका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.